प्लीज. सर्वांना माझा नमस्कार. आपल्यासोबत उपस्थित श्री प्रवीण पोटे पाटिल साहेब, श्रेयस पोटे पाटिल, हमारे ग्रुप कप्तान अंगद प्रताप जी, क्योंकि वो मराठी नहीं समझते हैं, मिलिंद बराटे साहेब, हमारे आपले वाइस चांसलर, याच कॉलेजचे अल्युमनी वैभव आष्टीकर, खोडके साहेब, मंचवर उपस्थित सर्व डिग्निटरीज आणि या टेक्लॉनला उपस्थित सर्वांना माझा नमस्कार. सर्वात पहिले आल्यानंतर मला सर्वांनी पहिले हे विचारलं की तुम्ही कुठले आहे, तर मी प्राऊडली सांगतो मी अमरावतीचाच आहे. आणि मी जेव्हा सर्वात पहिले माझी पोस्टिंग झाली होती UPSCला, ती इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिसमध्ये झाली होती IASच्या आधी. तेव्हा पोटे साहेबांनीच माझा सत्कार केला होता आणि तेव्हा मी 2015ला पोटे कॉलेजला आलेलो पण आहे. पण टेक्लॉनमध्ये यायचा हा पहिली वेळ आहे माझी. सुरुवात करायच्या आधी जसं वैभवने खूप चांगलं सांगितलं आहे, पण जस्ट आय शेअर माय एक्सपिरियन्स ऑल्सो की माझा जर्नी कसा होता अँड व्हॉट काइंड ऑफ करियर यू शुड चूज अँड हाऊ यू शुड चूज. फ्यू पॉईंट्स ऑनली. 12वी पर्यंत माझं शिक्षण जवाहर नवोदय विद्यालयामध्ये झालं होतं, CBSE बोर्डला. मी जेव्हा CBSE बोर्ड करत होतो तेव्हा स्टेट बोर्ड वॉज कन्सिडर्ड टू बी व्हेरी इझी अँड CBSE वॉज कन्सिडर्ड टू बी व्हेरी टफ. आणि कॉन्सिक्वेंटली मला 12वीमध्ये चांगले पर्सेंटेज नव्हते आले. न येण्याचं कारण अभ्यास न करणं पण होतं 12वीला. आणि त्यानंतर बाबांना मी एकच म्हटलं होतं की मला कसंही करून इंजिनिअरिंग द्या. त्यावेळेस तुमचं कॉलेज पण नव्हतं, कॉलेजेस खूप कमी होते. तर तेव्हा मी स्वतःच पर्सेंटेजच्या बेसिसवर कॉलेज मिळायचं. त्यावेळेस मी स्वतः जेवढे खराब कॉलेज असेल त्यांचे नावं शोधून काढले की माझं तेवढ्याला ॲडमिशन तरी झालं पाहिजे, इंजिनिअरिंगला मला एंट्री मिळाली पाहिजे कसंही करून. तर असे सर्च करत करत मी खराबवाले पहिले टाकले आणि चांगले कॉलेज नंतर टाकले, कारण मला माहिती होतं चांगले कॉलेज मला मिळणार नाही आहे. अँड फायनली मला 12वीमध्ये फक्त 58% होते. तर फायनली समहाऊ आय गॉट वन इंजिनिअरिंग कॉलेज, आदित्य इंजिनिअरिंग कॉलेज. ते नवीन होतं, त्या वर्षीची माझी सेकंड बॅच होती. आय गॉट इन टू इट. बाबांनी मला तिथे कॉलेजला घेऊन गेले आणि त्यांचे प्रिन्सिपल पण होते, ते अमरावतीचे होते, झाडे सर. त्यांनी कॅबिनमध्ये बोलवलं आणि मार्क्स पाहिले माझे की 58% आहे. बोलल्यानंतर बाबाला बोलवलं आणि मला म्हटले की अभ्यास खूप करावा लागेल, बरं इंजिनिअरिंग होत नाही. आम्ही म्हटलं की ठीक आहे, प्रयत्न करू आम्ही. तेव्हा बाबांनी एकच मला म्हटलं होतं की फेल्युअर इज नॉट फायनल अंटिल यू कन्सिडर इट इज फायनल. पराभव तुमचा अंत नाही, जोपर्यंत तुम्ही कन्सिडर करत नाही तो तुमचा अंत आहे. मग कॉलेजमध्ये आल्यानंतर मग मी एक थेरी सर्च करायला लागलो की आपण अभ्यास का नाही करत, असं काय होतं आपल्यामध्ये की आपण अभ्यास करणं कमी करतो, किंवा जर अभ्यास केला तर आपल्याला मार्क्स का नाही येत. पहिला पॉईंट माझा हाच होता फर्स्ट इयरमध्ये प्रिपरेशन करताना की वाय वी डोंट स्टडी ऑर वाय वी डोंट टेक इंटरेस्ट इन स्टडिंग. खूप सारे पुस्तकं वाचणं चालू केले. मला एक गोष्ट लक्षात आली की तुमचं मोटिवेशन हे तुमच्या इनर फिलिंगमध्ये असतं की तुम्हाला काय बनायचं आहे. वरून जसं पोटे साहेबांनी सांगितलं की आत्यांनी म्हटलं, मामाजींनी म्हटलं, पोरांनी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतली, त्याच्यामध्ये पोरगे ॲडमिशनमध्ये चांगलं करेल असं नाही होत. आणि मी जेव्हा ॲडमिशन घेतली होती तेव्हा कसंही करून मला इंजिनिअरिंगमध्ये ॲडमिशन पाहिजे होती. फर्स्ट इयरमध्ये चांगली मेहनत केली, अभ्यास चांगला केला. मला वाटत नव्हतं फर्स्ट इयरमध्ये मी पास होईल की नाही होईल सेमेस्टर. त्यावेळेस कठीण समजलं जायचं, इथून 20 वर्ष आधी. आणि जेव्हा रिझल्ट आला तेव्हा त्यावेळेस रिझल्ट ऑनलाईन येत नव्हता, लिस्ट लागत होती. तुम्ही 3 Idiot मध्ये पाहिलं असेल. 3 Idiot मध्ये तो सांगते की मेरे दोस्त का नंबर है और मेरा लास्ट में है. तर मी घरी होतो, एक्झाम नंतर मी घरी आलो होतो. रिझल्ट आला, तिथून मी फोनवर त्याला विचारलं माझं नाव आहे काय, तर तो म्हणे वरून खालपर्यंत नाही आहे. मी म्हटलं पास शेवटी तर असेल, नाही आहे म्हणे, तुझं नाव नाही आहे. म्हणजे फर्स्ट सेमिस्टर मी फेल झालो, मला असं वाटलं. मग नंतर कॉलेजला गेलो. आता बाबांना काय सांगणार, बाबांनी एवढं म्हटलं की अभ्यास चांगला कर, होऊन जाशील तू पास, पण नाही झालं.
मला असं वाटत होतं की आता सांगायचं कसं बाबांना. मी कॉलेजला गेलो, कॉलेजमध्ये नंतर मग मी ऑफिसला गेलो. ऑफिसवाले म्हटले की तुझी जी ट्रान्सफर सर्टिफिकेट आहे ते जो आली नाही आहे, त्याच्यामुळं तुझा रिझल्ट होल्ड केला आहे. तर मला असं वाटलं की आता चान्स आहे कमीत कमी पास व्हायचा. होऊ शकते की अजूनही चान्स होईल पास व्हायचा. नंतर मग मी अर्जंटमध्ये स्वतःच वापस आलो. माझं सर्टिफिकेट सर्व कलेक्ट केले, जमा केले. 3 दिवसानंतर माझा रिझल्ट आला अँड आय वॉज सरप्राइज दॅट आय वॉज कॉलेज टॉपर ऑल्सो युनिव्हर्सिटी टॉपर. देअर आय रिअलाइज्ड, तिथे मला एक गोष्ट कळली की फेल्युअर तेव्हा होते जेव्हा आपण कन्सिडर करतो ते फेल्युअर आहे. अदरवाईज त्याला आपण एनहान्स करू शकतो एक नेक्स्ट लेवलला, आणि लेवल कधीच एंड नाही होत. यू गो ऑन गो ऑन गो ऑन गो ऑन. इंजिनिअरिंग केली मी, इंजिनिअरिंग ऑल थ्रू आउट इयर्स आय वॉज टॉपर ऑल्सो, युनिव्हर्सिटी टॉपर ऑल्सो. पण डिग्री झाल्यानंतर माझ्यासमोर एक मोठा क्वेश्चन होता. सर्व कंपनीला जेव्हा मला प्लेसमेंट पाहिजे होती, प्रत्येक कंपनीमध्ये एकच प्रॉब्लेम होता, सर्वांना 60% पाहिजे होते मिनिमम 12th क्लासमध्ये. डिग्रीमध्ये मला 75% पेक्षा जास्त होते, पण 12th मध्ये मला 60% नसल्यामुळे मला माझं क्वालिफिकेशन होत नव्हतं. कॅम्पसमध्ये मला मिळाली नाही. मग बाहेर कॉलेज संपल्यानंतर पुण्यात गेलो. पुण्यामध्ये 10 कंपनीचे जेव्हा एक्झाम्स जायचे त्यापैकी 9 कंपनी अलाउ नव्हती करत की 60% पाहिजे म्हणून. एक कंपनी मला मिळाली जिथे मला एकच चान्स होता, जर कसंही करायचं असेल तर करायचं, नाही तर मग आपल्याला जॉब नाही मिळणार. समहाऊ प्रायव्हेट कंपनीमध्ये मला जॉब मिळाला, पटनी कम्प्युटर सिस्टीममध्ये. अँड आय स्टार्टेड माय करिअर ॲज अ सॉफ्टवेअर इंजिनियर इन मुंबई. अराउंड 3 years आय वर्क देअर. 2010-11 मध्ये रिसेशन आलं इंडियन इकॉनॉमीमध्ये. देन आय रिअलाइज की कंपनीमध्ये स्टॅबिलिटी नाही आहे. अँड देन ऑल्सो आय रिअलाइज की ठीक आहे, मजा नाही येत आहे काम करायला. आय कॉल्ड माय फादर अँड अगेन आस्क्ड की पप्पा मला मजा येत नाही आहे, इथे काही खास आहे नाही, मलाही माहीत नाही नोकरी माझी कधी जाईल कधी नाही. तर बाबाचं म्हणणं पडलं, मी तर तुला पहिल्यापासून म्हणत होतो की आपण UPSC करू शकतो. अँड दॅट वॉज द फर्स्ट टाइम आय ॲक्च्युअली थॉट ऑफ डुईंग UPSC वेन आय वॉज ऑलरेडी 26 years old. पूर्णपणे निघून गेल्यानंतर अभ्यास माझा जवळपास 3 वर्ष, कॉलेज 3 वर्ष झालेलं होतं, स्टडीसोबत काही लिंक नव्हती. त्याच्यानंतर मग डिसाईड केलं ठीक आहे. पण बाबांनी तेव्हाही मला म्हटलं की यू कॅन डू इट, बट रिसर्च कर पहिले की आपण ते करू शकतो का. आणि सर्वात पहिला माझा रिसर्च काय होता, अमरावतीमध्ये कोण झाला आहे, किती झाले आहे. आजूबाजूला माझ्या रिलेटिव्हमध्ये कोणी नव्हतं, आजूबाजूला कोणी नव्हतं. देन आमच्याच कंपनीमध्ये विचारणं चालू केलं. आणि नंतर जवळपास 6 महिने वेट केल्यानंतर, कंपनीमध्येच वेट केल्यानंतर मला US चा विजा मिळाला. आय वॉज अबाउट टू फ्लाय ऑल्सो. H1B विजा मिळाला. त्यांनी माझी बॉन्ड करून घेतला होता जवळपास 75,000चा. पण तो बॉन्ड तोडून फायनली आय डिसाइडेड टू क्विट माय प्रायव्हेट कंपनी. आता क्विट करणं सोपं आहे, पण क्विट केल्यानंतर रिस्क इज ह्यूज. बट अनलेस यू डोंट टेक रिस्क यू कांट अचीव युअर गोल्स. बट त्याच्यामध्ये दोन्ही होती साईड. जर फेल झालं तर दुनिया काय म्हणणार, कारण तुझा जो जॉब चांगला होता, H1B विजा रेडी झाला होता. आय वॉज अबाउट टू फ्लाय, पण 15 days नंतर माझी तिकीट्स पण कन्फर्म केल्या होत्या कंपनीने. अँड दॅट टाइम आय डिसाइडेड टू क्विट. बिग डिसिजन. सर्वजण मला म्हणायचे की आई वडील सोडून, बाकीचे म्हणायचे की कशाला, मित्र म्हणायचे की टेक डिसिजन व्हेरी केअरफुली, कारण UPSC आपल्याला माहित नाही कसं आहे, अभ्यास कसा आहे, पाणी किती थंड आहे वरून पाहू नाही शकत, किती खोल आहे वरून पाहू नाही शकत, अच्छक तिथं पास होत नाही. देन अगेन आय रिअलाइज की लेट्स ट्राय. जास्तीत जास्त 1 वर्ष ट्राय करू आणि माहिती पडेल की UPSC करू शकतो की नाही करू शकत. जर करू शकत असेल तर आपण करू, नाही तर पुन्हा एकदा प्रायव्हेटमध्ये वापस येऊ. अँड दॅट टाइम इन 2011-12 आय स्टार्टेड माय जर्नी ऑफ UPSC सिव्हिल सर्व्हिस. जॉब सोडला, सिव्हिल सर्व्हिस सुरू केली. फर्स्ट अटेम्प्ट आय क्लिअर्ड प्रिलिम्स, मेन्स आणि स्ट्रेट अवे इंटरव्ह्यूला गेलो होतो. आय वॉज फ्लाइंग हाय की प्रिलिम्स पास झालो, मेन्स पास झालो, म्हणजे माझ्यापेक्षा हुशार कोण नाही मला असं वाटायला लागलं होतं. इंटरव्ह्यूमध्ये काही खास मार्क्स नाही आले अँड आय गॉट माय फर्स्ट फेल्युअर. फर्स्ट अटेम्प्ट निघून गेला. सेकंड अटेम्प्ट मला असं वाटलं की इंटरव्ह्यूपर्यंत पोहोचलो आहे म्हणजे सेकंड अटेम्प्टमध्ये तर होते. सेकंड अटेम्प्ट अगेन प्रिलिम्स, मेन्स, इंटरव्ह्यू फेल. मग थर्ड अटेम्प्टमध्ये गेलो. थर्ड अटेम्प्टमध्ये गेल्यानंतर मग स्वतःवर डाऊट यायला लागले की खरंच आपण पास करू शकतो की नाही करू शकत. ऑलरेडी 3 वर्षाच्या जास्त झाले होते कंपनी सोडून आणि 2 एक्झाम्स क्रॉस झालेल्या होत्या.
देन अगेन मी शेवटी माय सोर्स ऑफ इन्स्पिरेशन इज माय फादर. बाबांना मी म्हटलंय त्यावेळेस मला एक गोष्ट आठवते. उन्हाळ्यात जवळपास 15 जूनच्या जवळपास आपल्या इकडे चांगली गरमी असते. मी रिझल्ट आला, दुपारचा रिझल्ट आला आणि मी माझी रूम वरच्या साईडला होती. वरच्या साईडला रूममध्ये जाऊन बसलो. दुसऱ्या संध्याकाळी मी जेवण केलं नॉर्मल आणि वर जाऊन विचार करत बसलो की का नाही झालं असेल, काय झालं असेल. जवळपास 3-4 वाजून गेले आणि 4 वाजता नंतर मी रात्रीचे 4 वाजता नंतर झोपून गेलो. सकाळी जवळपास 6:30-7ला मी खाली यायचो. सकाळी 6-6:30ला खाली यायचो. आई मला चहा वगैरे करून द्यायची. पण त्या दिवशी मी काही आलो नाही. आई वडील जोराने, कूलरचा आवाज होता, आई वडील वर आले आणि दरवाजा वाजवायला लागले. काय झालं काय नाही. पण कूलरचा आवाज आल्यामुळे आणि मला खूप जास्त वेळ झाल्यामुळे मला अंदाजा नाही आला की वाजवत कोणी. जवळपास 2-3 मिनिट वाजवलं, जोराजोराने वाजवलं, आवाज दिला. मी एकदम उठलो. त्यांना वाटलं काही केलं तर नाही आहे, 2 वर्ष फेल झालं होतं, फेल्युअरमुळे काही केलं तर नाही आहे. तर मी मम्मीला सांगितलं की काही नाही होत, काळजी नको करू, नाही झालं तर कंपनी करू. तर बाबांनी मला घेतलं आणि तेव्हा बाबांनी मला तेव्हा म्हटलं होतं की इथेच आपण एक दिवस बसू आणि म्हणू की रस्ता खूप कठीण होता पण आपण करून दाखवलं, वेट कर. मी तिसऱ्या अटेम्प्टसाठी पुन्हा गेलो. हिमतीने गेलो पुन्हा की ठीक आहे, लेट्स से फेल्युअर इज नॉट फायनल अंटिल यू डिसाइड इट इज अ फायनल. मी पुन्हा एकदा सुरुवात केली अँड थर्ड अटेम्प्ट मध्ये मग शेवटी फायनली आय गॉट इन टू इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस फर्स्ट टाइम. आय गॉट इन टू रँक. बाबांनी मला पुन्हा, तेव्हा जूनच्या महिन्यात रिझल्ट आला होता आणि बाबांनी मला तेव्हा पुन्हा म्हटलं होतं की मी तुला म्हटलं होतं एक दिवस आपण इथंच बसून म्हणू की रोड वॉज डिफिकल्ट बट वी डिड इट. आणि त्याच्यानंतर मग पुन्हा मी म्हटले बाबांना की दिस इज अगेन नॉट फायनल, IRS इज नॉट फायनल, आपल्याला अजून समोर जायचं आहे. तर माझी आई प्रेमाने म्हणायची बस झालं आता, जेवढं आहे तेवढं खूप आहे. पण मी म्हटलं आई एक अजून अटेम्प्ट. अगेन आय वेंट टू नेक्स्ट अटेम्प्ट अँड फायनली आय गॉट इन टू इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस ॲज अ IAS. नाव सी I have gone through different careers. प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉब केला, स्ट्रगल तिथेही केलं जिथे मला काही कंपनीने अलाव नाही केलं. आणि नंतर मग सिव्हिल सर्व्हिसमध्येही मी गेलो. सिव्हिल सर्व्हिसमध्ये फेल्युअर पाहिले, सक्सेस पाहिले. व्हॉट आय वॉन्ट टू से इज ऑलवेज बी रेडी टू फेस फेल्युअर्स. ज्याच्यामध्ये फेल्युअर फेस करण्याची क्षमता असतं तो समोर जायला नाही घाबरत. टुडे विथ सोशल मीडिया अँड इंटरनेट इन्फ्लुएन्स असं झालं आहे की एव्हरीवन वॉन्ट्स क्विक सक्सेस, इमिडिएट. मला पहिल्या अटेम्प्टमध्ये पास करायचं आहे, मला 10व्या वर्गात 97%, 99%, 99च्या ऐवजी 98 झालं तर तो फाशी घेऊन घेतो उद्या. एव्हरीवन वॉन्ट्स क्विक सक्सेस. डिअर फ्रेंड्स, लाईफमध्ये क्विक सक्सेस येत नाही. ते आपल्या धर्मग्रंथात म्हण पण आहे की भाग्य से ज्यादा और समय से पहले किसी को कुछ नहीं मिलता, आप कुछ भी करके देखिए. आणि प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो. पण आपल्यामध्ये ते आता टेंडन्सी आली आहे की 2 मिनिटाचे रील्स, 1 मिनिटाचे रील्स आणि शॉर्ट्स पाहून मला आता क्विक सक्सेस पाहिजे, फास्ट. 6 महिने मी अभ्यास करणार, झालं तर झालं, नाही तर बाहेर येणार. हाऊ इज इट पॉसिबल? सरांनी सांगितलं की आपण स्टार्टअप करायला पाहिजे. अँड आय स्ट्रॉंगली बिलीव्ह नॉट जॉब्स, स्टार्टअप. आपण स्टार्टअप करायला पाहिजे. पण स्टार्टअपसाठी सर्वजण काय विचार करतात, आपले मराठी पाटील माणसं म्हणजे आपले महाराष्ट्रीयन माणसं, इट्स नॉट अबाउट कास्ट. दुकान टाकणार, 1 वर्ष जर चाललं नाही तर दुकान बंद. कोणता बिझनेस विचार करणार, कस्टमर नाही आले, बिझनेस बंद. किती सारे आम्ही पाहिले आहे. सो फर्स्ट वी हॅव टू लर्न दॅट इन एनी करियर. You want to go defense, you want to go into software, you want to go for self business. Patience is must. Giving time. वेळ द्यावं लागेल. वेळ खूप महत्वाचा आहे. अक्कलदाढ आपल्याला येते एक. ऍक्च्युली ती अक्कलदाढ 25 नंतरच येते. माणसाला ऍक्च्युअल समजायला लागते 25 नंतर की करायचं काय बरोबर. पण एज्युकेशन सिस्टीम आपली एज्युकेशन एंड करते 22व्या वर्षी. 22 ते 25च्या मधात डिसिजन खूप वेळा चुकीच्या घेतल्या जातात आणि तिथंच माणूस गडबडतो. माझ्यासोबत तसंच झालं.
आय वॉज लकी इनफ. अंगद साहेबांनी मला विचारलंय की यू आर IAS, दॅट मीन्स यू मस्ट हॅव डन हार्ड वर्क. आय सेड नो, आय माइट हॅव डन हार्ड वर्क. I might have been quite intelligent also, but a slice of luck, देवाची कृपा असणं गरजेचं आहे. स्लाइस ऑफ लक नसेल तर कोणी काही नाही होऊ शकत. माझ्यापेक्षा जास्त हुशार लोक आहेत जे IAS नाही बनवू शकले. बट गॉड ऑल्सो लुक्स फॉर द पेशन्स, की एक व्यक्ती पेशन्स किती ठेवतो आणि किती वेळा प्रयत्न करतो. किती वेळा, जितके वेळा तुम्ही प्रयत्न करणार तितके वेळा तुमचे चान्सेस अजून वाजते वर जायचे. नन्ही चीटी जब दाना लेके चढ़ती है 100 बार गिरती है. ना गिरना उसको अखरता है, ना चढ़ना उसको अखरता है. आखिरकार वो पार करती है, क्योंकि कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. वन मोर थिंग मला इथे सांगायचं आहे. वी आर इन टेक्लॉन. आपली जी क्रिएटिव्हिटी आहे, टेक्लॉन नीड क्रिएटिव्हिटी. Technology needs creativity, startup needs creativity, even job needs creativity. What exactly creativity needs? कोणत्याही व्यक्ती क्रिएटिव्ह कधी होतो? When he gets bored. बोर जेव्हा होतो. बोर कधी होईल? जेव्हा मोबाईल दूर राहील. डिस्ट्रॅक्शन, 2 मिनिटाचा रील पाहणं, 1 मिनिटाचा रील पाहणं, वी ऑलवेज थिंक इट इज अ स्मॉल डिस्ट्रॅक्शन. The price is small, but we compromise big dreams. स्टार्टअप साठी तुम्हाला स्टार्टअप असू द्या, कोणतेही नवीन जॉब असू द्या, UPSC MPSC प्रिपरेशन असू द्या, कोणतेही, यू नीड लॉट ऑफ थिंकिंग ऑन युअर सेल्फ, की आपण काय करायला पाहिजे, कसं जायला पाहिजे, कसा रस्ता काढायला पाहिजे. इट्स नॉट इझी. मी जर UPSC एका अँगलने झालो असेल तर दुसऱ्या अँगल नव्हतं, तिसऱ्या अँगल नव्हते, चौथ्या विषयानं होते, 5वा दुसऱ्या वेने होते. कोणी नोट्स काढून पास होतं, कोणी फक्त रीडिंग करून पास होतं. प्रत्येकाचा वेगळा आहे. पण प्रत्येकाचा वेगळा कधी डिसाईड होईल? जेव्हा स्वतःवर विचार करावा लागेल. स्वतःचा विचार कधी होईल? जेव्हा तुम्ही स्वतः बोर व्हाल. पण आज काय झालंय, वी डोंट गेट टाइम टू बोर अवर सेल्फ. आपल्याला बोर व्हायला टाइमच नाहीये. जर वेळ असेल तर आपण पटकन नेटफ्लिक्स ओपन करणार, रील्स फेसबुक वगैरे तर आहेच आहे. But that is killing our creativity and that is killing our dreams. We need to think upon. टेक्लॉन मध्ये खूप हा पॉइंट मला आवर्जून सांगायचा आहे की बोर होणं खूप महत्वाचं आहे. थ्रो अवे एव्हरीथिंग अँड जस्ट सिट फॉर 3 minutes 4 minutes पर डे. जस्ट सिट, डोंट थिंक. गाडीने ट्रॅव्हल करत आहे, डोंट लिसन टू सॉंग्स. लेट द थॉट कम्स टू यू. गाडी तुम्ही कुठे बसने जात आहे, गाडीने जात आहे, विचार येऊ दे तुमच्या मनात. ते विचार तुम्हाला समोर नेतील, कारण ते विचार तुम्हाला पुश करतात की करायला काय पाहिजे, तुमची स्ट्रेंथ काय आहे, तुमचे विकनेस काय आहे. अदरवाईज कोणी काय म्हटलं, तुमची स्ट्रेंथ हे आहे, तुमची विकनेस हे आहे, हे पुस्तक वाचा, हा बिझनेस टाका, हे असं करा, त्याच्यात नाही होऊ शकत. वी नीड टू फाइंड आउट अवर स्ट्रेंथ. आणि आपले स्ट्रेंथ आपल्या क्रिएटिव्हिटी मधून येतं. आणि क्रिएटिव्हिटी फक्त टाइम मागतं, वेळ मागतं. सो गिव्ह इट अ टाइम. अनदर थिंग which I would like to emphasize is discipline. Everyone knows discipline. सर्वांना माहिती आहे डिसिप्लिन काय आहे. What I want is be disciplined when no one is watching you. जेव्हा कोणी तुम्हाला पाहत नाहीये तेव्हा जर तुम्ही डिसिप्लिन असता तर तुमचं सेल्फ वर्थ वाढतं. सेल्फ वर्थ वाढलं, तुमचा कॉन्फिडन्स वाढतं. कॉन्फिडन्स वाढलं तर यू कॅन डिसाइड दॅट यू कॅन विन. प्रॉब्लेम हा होतो की सर्वजण डिसिप्लिन फक्त दाखवण्यासाठी करतात, की सकाळी 6 वाजता बाबांनी म्हटलं पाहिजे, हा माझा मुलगा सकाळी 6ला उठते, कोचिंग क्लास बरोबर जातो, टाइमवर येतो, दाखवासाठी करतो सर्व. वेन यू स्टार्ट हॅव्हिंग डिसिप्लिन विदिन युअर सेल्फ, वेन नो वन इज वॉचिंग, देन यू आर ऍक्च्युअली डिसिप्लिन पर्सन. कारण ते तुमची सेल्फ वर्थ वाढवतं. स्वतःबद्दलचा जो आदर आहे, आत्मसन्मान आहे, तो वाढवतं. आणि तो डिसाइड करतो की वेदर वी आर गोइंग टू विन ऑर नॉट, वी आर गोइंग टू कॉन्कर दिस वर्ल्ड ऑर नॉट. अदरवाईज फक्त बाकीच्या दुनियाला दाखवासाठी, बाकीच्या दुनियाप्रमाणे चालायसाठी आपण समोर जातो. अँड वी एंड अप इन बीइंग अ नॉर्मल पर्सन, व्हेरी ॲव्हरेज. बीइंग ॲव्हरेज इज नॉट रॉंग, पण ऍटलिस्ट तुम्हाला जे करायचं आहे ते तर केलं पाहिजे. अँड
विथ डिसिप्लिन वी ऑल्सो से कन्सिस्टन्सी. आपली आर्मी जरी सुट्टीवर असेल, सुट्टीवर म्हणजे जरी वॉरमध्ये नसेल, ते दे कंटिन्युअली कीप प्रॅक्टिसिंग. यू नो ऑल. त्यांची फायरिंग कंटिन्यू चालू असतं. कॅप्टन आपल्या इथं बसले, त्यांना माहिती आहे. वाय दे कीप ऑन डुईंग वेन दे आर नॉट इन वॉर. पळणं चालू असते, गन प्रॅक्टिस चालू असते, सर्व काही फायरिंग चालू असते, कंटिन्यू चालू असतं. का? बिकॉज वी ऑल्सो नो, आर्मी ऑल्सो नो दॅट being consistent is very important. You are a hardworking person. You think you can do it, but you are not consistent enough. Then probably you will not conquer or achieve what you want. It takes time. कारण जरी मी इथे हात स्लोली मारत म्हटलं, पण मी कंटिन्यू मारत आहे, हा लाकूड तुटणार. बट मी याला 10 वेळा मारलं आणि सोडलं, पुन्हा 10 वेळा मारलं आणि सोडलं, हा लाकूड नाही तुटणार. द रिझन इज कन्सिस्टन्सी हॅज इट्स इफेक्ट ऑन एव्हरीथिंग. स्लोली प्रोग्रेस येणार आणि प्रोग्रेसच तुम्हाला कॉन्फिडन्स देणार. स्मॉल प्रोग्रेस. प्रत्येकाला वाटतं की मी जेव्हा मी पहिला अटेम्प्ट देईल, किंवा प्रत्येकाला वाटतं मी जेव्हा प्रॅक्टिस टेस्टची ऑब्जेक्टिव्ह एक्झाम देईल, पहिल्या एक्झाममध्येच मला, प्रॅक्टिस टेस्टमध्येच मला चांगले मार्क्स मिळाले पाहिजे. नाही मिळत. Don't even expect. But out of 100, if you are getting 20, tomorrow you expect 22, 24, 26. Don't expect suddenly 50. कारण ते तुमचं ओव्हर एक्सपेक्टेशन तुम्हाला स्ट्रेस क्रिएट करेल, and then you will feel that you are not capable enough to win it. And that is why small progress is more important than big achievements. Celebrate that progress, and small progress needs consistency, and that consistency needs discipline when no one is watching you. Then only you can feel that I will win, I can win. प्रत्येकाला माहित असतं तुम्ही होणार आहे की नाही होणार आहे, इंजिनिअरिंग तुम्ही होणार आहे की नाही होणार आहे, कंपनीमध्ये माझं प्लेसमेंट होणार आहे की नाही होणार आहे, प्रत्येकाला माहित असतं. बट वी कॅन डिफाय अवर थॉट्स ओनली अँड ओनली वेन वी थिंक वी कॅन. अँड आपला कॉन्फिडन्स फक्त आपल्या कन्सिस्टन्सी आणि डिसिप्लिन मधून येतो. Career, everyone has to choose. There is no good or bad career. I never say it. Even being collector, I say it is a job. Career you have to choose. Every career is good provided you like it. मी एका जागी पाहिलं होतं, इट्स ब्लेसिंग की मला थकणं त्या जॉब मधून ज्या जॉबला मी नेहमी प्रिफर केलं होतं, ते थकणंही चांगलं आहे. यापेक्षा की मला काम करायला आवडत नाही, पण काम काही नाही आहे. म्हणजे तुम्हाला जो पण करिअर करायचा तो करा. अँड आय विल ऑलवेज प्रीच, विल से स्टार्टअप वर जा. टेक्लॉन इज अ गुड इव्हेंट वेअर यू कॅन थिंक अबाउट स्टार्टअप्स. गुजरात आपल्यापेक्षा खूप समोर गेला आहे इन टर्म्स ऑफ द इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. तमिळनाडू इज गोइंग व्हेरी फास्ट अहेड ऑफ महाराष्ट्र. Just because they have more entrepreneurs. And once again, जसं UPSC साठी 3 ते 4 वर्ष लागू शकते. To develop an entrepreneurship, you will need 3 to 4 years and equal dedication like you need in UPSC. पण स्टार्टअप साठी डेडिकेशन देणं आपल्याला होत नाही. सर्वजण पहिल्या दुसऱ्या वर्षातच संपवतात, आणि मात्र UPSC साठी 4-4 वर्ष द्यायला तयार होतात. पैसा UPSC MPSC मध्ये जास्त जाईल, पण स्टार्टअप साठी कोणी पैसा द्यायला, आई बाबाही द्यायला तयार होत नाही. But we all should work on startups, business. आणि बिझनेसच आहे की जे फक्त आपली पिढी नाही, आपल्या समोरच्याही पिढ्या सिक्युअर करू शकतं. मला इथे बोलवलं त्याबद्दल पोटे कॉलेजचं, पोटे साहेबांचं खूप खूप धन्यवाद. अँड आय होप की 2 ते 3 पॉइंट्स नक्कीच मी तुम्हाला सांगू शकलो असेल, ज्याच्यामध्ये एक तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स तयार झाला असेल किंवा होईल. बट एक गोष्ट जी तुम्हाला नाही विसरायची आहे ते आहे, डोंट फील वीक. स्वामी विवेकानंदांनी म्हटलं आहे, वीकनेस इज अ सिन. स्वतःला वीक फील करणं हे एक अभिशाप आहे, शाप आहे. डोंट फील वीक.
if you feel strong, it's inner strength. If you feel strong, you will win. With this thought, I again congratulate all of you and wish you all the best. Jai Hind.